नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतर्क्य, अनाकलनीय, महाभयंकर असे म्हणता येईल हा जो निकाल लागलेला आहे, सुमारे 230 जागा मिळालेल्या आहेत महायुतीला. आणि त्यामुळे खरोखरच आश्चर्य वाटतंय सगळ्या जनतेला. म्हणजे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की महायुती येण्याची दाट शक्यता आहे आणि किमान 160 ते 70 जागा मिळतील असाही माझा अंदाज होता. परंतु त्याहीपेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणात हे यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे सगळेच आश्चर्यात आहेत. म्हणजे राज ठाकरे यांनी तर अनाकलनीय सध्या एवढेच, अविश्वसनीय सध्या एवढेच असं ट्विट केलेलं आहे. नेहमीप्रमाणेच महाविकास आघाडीचे बडबड सम्राट पुढे आले आणि त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला, गडबड आहे असं सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी याच प्रकारची वक्तव्य केलेली आहेत की आमच्या सभांना गर्दी होत होती, मोदी आणि शहा यांच्या सभांची गर्दी निघून जात होती. मग तरी देखील हे असं कसं घडलं, काहीतरी गडबड आहे, एकंदरीत असा सगळीकडे सूर दिसून येतो आहे. परंतु आत्मपरीक्षण करायला कोणी तयार आहे का? कारण मी सोशल मीडियावर बघतोय बातम्या, सोशल मीडियावर ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत लोक, म्हणजे व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, त्यावर बघतोय आणि एकंदरीत असं दिसून येतं आहे की अनेकांना हा निकाल विश्वास ठेवण्यासारखा वाटत नाही. होय, असं होणं शक्य आहे. याचं कारण कोणालाच इतकं मोठं यश मिळेल अशी प्रत्यक्ष महायुतीच्या नेत्यांना देखील अपेक्षा नव्हती. आणि या सगळ्या विजयाचं श्रेय कोणाला देत आहात असं म्हणण्यापेक्षा पराभवाचं खापर कोणावर फोडण्याऐवजी महाविकास आघाडी आत्मपरीक्षण करेल काय, असा माझा प्रश्न आहे. होय, आत्मपरीक्षणाची गरज आहे. कारण सोशल मीडियावर अनेक महाविकास आघाडीच्या समर्थकांनी उघडपणे प्रकाश आंबेडकरांचं नाव घेतलंय आणि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत असते तर महाविकास आघाडीला यश मिळालं असतं. आणि हे खरं आहे, यश मिळालं असतं, हे खरं आहे. कारण मराठवाड्यामध्ये अनेक जागांवर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे, तो वंचित बहुजन आघाडीमुळेच. वंचित बहुजन आघाडीने जी मतं घेतली आहेत ती मतं जर महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली असती, म्हणजे हे लोक सोबत असते, तर नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असते असं स्पष्ट दिसतंय. पण मग याच्यात दोष कोणाचा? प्रकाश आंबेडकरांनाच दोष द्यायचा की महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करायचा, हा प्रश्न आहे. आत्मपरीक्षण मी याच्याकरता म्हणतो कारण आपल्या नेमका काय चुका झालेल्या आहेत हे जोपर्यंत एखादी व्यक्ती बघत नाही तोपर्यंत त्या चुका दूर करून यशाकडे वाटचाल करणे फार कठीण असते. सगळा दोष वंचित बहुजन आघाडीला देणे किंवा सगळा दोष ईव्हीएमवर टाकणे, ह्या गोष्टी अतिशय सोप्या आहेत. कारण दोष देणं अतिशय सोपं असतं. त्याच्याकरता एखादं टार्गेट लागतं आणि ते टार्गेट पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी होते की काय असं मला वाटतंय. आणि म्हणून मी 2 दिवस थांबलो हा निकालानंतर व्हिडिओ बनवण्यासाठी. मला हेच बघायचं होतं की कोण काय प्रतिक्रिया देते आहे. आणि या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकही सीट मिळालेलं नाही याचं दुःख आहेच. होय, एकही सीट मिळालेलं नाही याचं दुःख आहेच. पण आनंद या गोष्टीचा आहे मला की महाविकास आघाडीचा अहंकार, त्या अहंकाराचा फुगा हा वंचित बहुजन आघाडीने फोडलेला आहे. आणि याला कारण केवळ महाविकास आघाडीचे नेते आहेत. आणि सगळ्यात प्रथम पुन्हा मी संजय राऊत यांचं नाव घेईन. संजय राऊत यांनी लोकसभेच्या वेळेस देखील युती महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन कसे येणार नाहीत किंवा प्रकाश आंबेडकर कसे सामील होणार नाहीत याकरताच भूमिका वठवली होती. काँग्रेसचे प्रमुख नेते असतील, उद्धव ठाकरे प्रत्यक्ष किंवा शरद पवार यांनी देखील प्रकाश आंबेडकर नसतील आमच्यासोबत तर आम्हाला काही फरक पडणार नाही अशी बेपर्वाईची भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनीच बघितली आहे. आणि ही बेपर्वाई नडली आहे. माझा प्रश्न आहे की तुम्ही प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले नाहीत किंवा स्वतंत्र लढले म्हणून नुकसान झाले असं म्हणण्यापेक्षा आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायला हवं होतं
असा सूर काढला पाहिजे. कारण प्रकाश आंबेडकर हे परिवर्तनवादी चळवळीमध्ये असतात. सगळे आंबेडकरवादी किंवा परिवर्तनवादी, लोकशाहीवादी, संविधानवादी लोक हे महाविकास आघाडीबरोबर जायला तयार असतात. पण त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे ही अट तर कोणी ठेवेलच. योग्य सन्मान किंवा सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत. त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं मन वळवलं पाहिजे. आणि हे मात्र काँग्रेसला करता आलेलं नाहीये, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटालाही करता आलेलं नाहीये. आणि शरद पवार तर आधीपासूनच सगळ्या परिवर्तनवादी चळवळीचे शत्रूच आहेत. म्हणजे ते दाखवतात की ते परिवर्तनवादी आहेत, ते पुरोगामी चळवळीचे प्रमुख आहेत असं त्यांना वाटतं, किंवा ते पुरोगामी चळवळ नेहमीच जिवंत राहण्याकरता प्रयत्न करतात, पुरोगामी चळवळीला पाठिंबा देतात असं वाटतं. मात्र ते मनातून तसे नाहीत. आणि हा सगळा फुगा फुटलेला आहे एकदाचा. मराठवाड्यात जे नुकसान झालं त्याची कारणं आपण बघूयात. ती कारणं तर बघणारच आहोत आपण. पण सध्या अहंकाराचा फुगा फुटला हे म्हणणं मला जास्त संयुक्तिक वाटतं. मी आता सगळी आकडेवारी घेतोय की वंचित बहुजन आघाडीला नेमकी किती टक्के मतं मिळालेली आहेत, लोकसभेपेक्षा जास्ती मतं मिळू शकली आहेत काय, वंचित बहुजन आघाडीमुळे नेमक्या किती जागा आणि कोणते उमेदवार पडलेले आहेत, ही सगळी आकडेवारी आता हळूहळू बाहेर येते. एकूण मतदान किती टक्के झालं त्यावर देखील प्रश्नचिन्ह आघाडीच्या लोकांनी ठेवलं आहे. की निवडणूक आयोग मतदान टक्का वाढवतोय काय, वेळोवेळी त्यात बदल कसा झाला यावर देखील आता सगळी माहिती बाहेर येईल. प्रकाश आंबेडकर यांनी मान्य केलंय की होय आमचा उमेदवार आला नाही. आणि त्यांनी सरळ कमंडलू हा शब्द वापरलाय. महायुतीच्या धार्मिक कमंडलूमध्ये बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशा प्रकारच्या ज्या घोषणा देण्यात आला, या घोषणांचा परिणाम हा सगळा आहे. आणि प्रकाश आंबेडकर यांनी जे आरक्षणाबाबत भूमिका घेतली होती, ओबीसी आरक्षण असेल, SC STचं आरक्षण असेल, या आरक्षणाच्या भूमिकेकडे लोकांनी लक्ष दिलं नाही. धार्मिक उन्माद असंही म्हणता येईल, असंही म्हणत असतील काही लोक. EVMला दोष देणारे लोकही अनेक आहेत. त्याचं सविस्तर आपण विश्लेषण करणारच आहोत की नेमक्या कुठल्या गोष्टी महाविकास आघाडीला मागे ठेवायला कारणीभूत होत्या. पण सध्या तरी मला एवढंच वाटतं की आत्मपरीक्षणाचीच गरज आहे आणि ती प्रकाश आंबेडकर यांना नाही. त्यांची ठाम भूमिका नेहमीची आहे. आत्मपरीक्षणाची गरज महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे आणि वंचितने त्यांच्या अहंकाराचा फुगा फोडलेला आहे. आता तरी यापुढे महाविकास आघाडी महापालिका निवडणूक असेल किंवा ज्या काही येणाऱ्या निवडणुका असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सन्मान करेल आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत घेईल अशी आशा आहे. बघूयात आता हे पाशवी बहुमत मिळालेले राज्यकर्ते कशा पद्धतीने राज्यकारभार करतात, त्यांच्यात काही वादविवाद होतात का, मुख्यमंत्री नेमका कोण होतोय हे सगळं आता कळेलच आपल्याला. पण आता आत्मपरीक्षण, फक्त आत्मपरीक्षण, आपल्या चुका शोधणं हाच एक पर्याय असतो यशस्वी व्हायचा असेल तर. आणि तो पर्याय महाविकास आघाडीने वापरावा असं मला वाटतं. आणि त्यातला पहिला एकच उपाय सांगतो, आत्मपरीक्षण करण्यानंतरचा सकाळचा भोंगा जरा बंद करा किंवा त्या भोंग्याला आवर घाला. सकाळच्या भोंग्याला आवर घालणं अतिशय महत्वाचं आहे. तरच काही पुढे बोलणे होऊ शकतील. त्या व्यक्तीला सकाळच्या भोंग्याला काही काळ दूर ठेवा चर्चांपासून, राजकारणापासून, तरच काहीतरी निष्कर्ष किंवा फलित आपल्याला मिळू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅन सर. धन्यवाद.